नमस्कार. नीलम्स रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशा वेळेस मस्त आणि चमचमीत ही भाजी एकदा नक्की करून पहा. कारण आपण आज कमी मसाल्यांमध्ये मस्त ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर अख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात. इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत. कोथिंबीर, 2 टोमॅटोची प्युरी बनवून घेतली आहे. तेल, बटर आणि 1 वाटी अख्खा मसूर मी 2 तास भिजवून घेतला आहे. 4 ते 5 लोकांसाठी मी इथे 1 वाटी अख्खा मसूर घेतला आहे. तुम्हाला जर जास्त लोकांसाठी मसूर बनवायचा असेल तर याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता आपण मसूर बनवण्यासाठी लागणारे मसाले पाहूयात. हा मसूर बनवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांमध्ये मी इथे हळद, जिरे पावडर, धने पावडर, हिंग, मीठ, किचन किंग मसाला, जिरे, अद्रक लसूण पेस्ट, बेडगी मिरची पावडर, तिखट मिरची पावडर आणि खडे मसाले घेतले आहेत. खडे मसाल्यांमध्ये मी इथे 1 तेजपत्ता, दालचिनी, 4 लवंगा आणि 4 मिऱ्या घेतल्या आहेत. चला तर आपण आता अख्खा मसूर बनवायला सुरुवात करूया. आता आपण हा अख्खा मसूर शिजवून घेऊयात. इथे मी एक कुकर घेतला आहे. कुकरच्या डब्यामध्ये पाणी घेतलं आहे. आता हा अख्खा मसूर मी यामध्ये टाकून घेते. अख्खा मसूर टाकून घेतल्याच्या नंतर यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. आता यामध्ये दालचिनी, 4 लवंगा आणि 4 मिऱ्या टाकून घ्यायच्या आणि आता कुकरला झाकण लावून याची 1 शिट्टी करून घेऊयात. आता कुकरची 1 शिट्टी झाली आहे. लक्षात ठेवा 1च शिट्टी करून घ्यायची, कारण आपण अख्खा मसूर भिजवून घेतला आहे, त्यामुळे तो लवकर शिजतो. जर तुम्ही जास्त शिट्ट्या केल्या तर याचा गाळ होऊ शकतो, त्यामुळे याची 1च शिट्टी करून घ्यायची. आता हा अख्खा मसूर शिजला आहे का ते आपण पाहूयात. मसूर आता छान शिजला आहे. आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. आता गॅसवर मी एक कढई तापायला ठेवली आहे. कढई गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आता 2 चमचे बटर टाकून घ्यायचं. बटर टाकल्यामुळे भाजीला चव छान येते, म्हणून मी इथे बटर वापरलं आहे. बटर टाकल्याच्या नंतर यामध्ये आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया. भाजीला जेवढं तेल लागेल तेवढं आपण यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल आणि बटर आता चांगलं गरम झालं आहे. आता यामध्ये मी थोडंसं जिरं टाकून घेते. जिरं टाकून घेतल्याच्या नंतर यामध्ये 1 तमालपत्र टाकून घ्यायचं. आता आपण यामध्ये हा कांदा टाकून घेऊयात. आता हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा चांगला लालसर भाजून झाला आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊयात. अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतल्याच्या नंतर मी हे चांगलं परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकून घेऊयात. टोमॅटो प्युरी टाकल्याच्या नंतर हे चांगलं परतून घ्यायचं. आता हे चांगलं परतून झालं आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. थोडीशी हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर, थोडंसं हिंग, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा तिखट मिरची पावडर. आता हे सर्व टाकल्याच्या नंतर
आता हे मसाले आपण चांगले परतून घेऊयात. हे मसाले आता चांगले परतून झाले आहेत. यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊयात. यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्याच्या नंतर हा मसाला आता मी चांगला परतून घेतला आहे. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर हा मसाला चांगला परतून घ्यायचा. आता हा मसाला चांगला परतून झाला आहे. आता यामध्ये हा अख्खा मसूर आपण टाकून घेऊयात. मसूर टाकल्याच्या नंतर आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. मसूर टाकल्याच्या नंतर मी हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात. मी इथे मसूर शिजवून जे पाणी राहिलं होतं ते पाणी आता आपण यामध्ये टाकून घेऊयात. पाणी टाकल्याच्या नंतर 5 मिनिटं हे आपण गॅसवरती शिजवून घेऊयात. आता 5 मिनिटं झाली आहेत. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप दाटसर झाली आहे. ही भाजी जर तुम्हाला डब्यासाठी बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी टाकून ही बनवू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. मस्त खा आणि मस्त रहा.